नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर, मालवीय मिशन टीचर ट्रेनिंग सेंटर अंतर्गत भारतीय भाषा या विषयावर आयोजित उजळणी वर्गातील सूक्ष्म अध्यापनासाठी सादर केलेला व्हिडिओ. आजचा आपला विषय आहे बोली, स्वरूप, वैशिष्ट्ये आणि बोलींच्या अभ्यासाची गरज. मी डॉक्टर वनश्री प्रदीप फाळके, मराठी विभाग प्रमुख, श्री पी.एल. श्रॉफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय, चिंचणी, तालुका डहाणू, जिल्हा पालघर, महाराष्ट्र. कोणत्याही भाषेची पहिली आणि प्रधान अट असते ती म्हणजे बोलली जाणे. भाषा ही संज्ञा भाष म्हणजे बोलणे यावरून रूढ झालेली आहे. मानवी व्यवहाराच्या विनिमयाचे प्रधान साधन म्हणजे भाषा असते. ज्यांना आपण प्रमाण भाषा समजतो त्या भाषा सर्वप्रथम बोली असतात. व्यवहारात मात्र भाषा आणि बोली याच्यामध्ये फरक केला जातो. प्रामुख्याने प्रमाण भाषा म्हणजे भाषा आणि अन्यत्र बोलली जाणारी विविध रूपे म्हणजे बोली. भाषिक विनिमय संवादाच्या पातळीवरचा असतो आणि यामुळे भाषा आणि बोली यामध्ये तात्विक असे अंतर राहत नाही. व्यक्तिगत बोली, कुटुंब बोली, जाती बोली, गट बोली, प्रांतिक बोली, प्रमाण बोली किंवा बोलीसाठी आणखी कोणता तरी निकष लावलेला असेल, पण बोलीचे वेगवेगळे स्तर सुद्धा आहेत. हे जरी असले तरी सुद्धा बोलीचे वेगळेपण मान्य करूनही तो घटक ज्या पर्यावरणामध्ये राहतो त्या प्रादेशिक वातावरणाचा सुद्धा त्याच्यावर परिणाम झालेला असतो. याच्यातलं उदाहरण पहा, मराठी ही प्रमाण भाषा आणि तिच्या अंतर्गत येणाऱ्या अहिराणी, कोकणी, चंदगडी, वऱ्हाडी, डांगी या तिच्या बोली म्हणून आपल्याला लक्षात घेता येतात. तसेच हिंदीचे उदाहरण सुद्धा देता येऊ शकते. हिंदी प्रमाण भाषा, राजस्थानी, छत्तीसगडी, ब्रजभाषा, मैथिली ह्या तिच्या बोली. याचाच अर्थ असा की प्रमाण भाषा ही अधिक व्यापक परिघामध्ये बोलली जाते, तर बोली ही लहान परिघामध्ये बोलली जाते. आता आपण पाहूया बोलीच्या विविध व्याख्या. तर्कतीर्थ श्री लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी विश्वकोश खंड 11 मध्ये बोलीच्या संदर्भात म्हटले आहे, ज्या विविध व्यक्ती समूहाला आपण पूर्णपणे एकरूप असे भाषिक रूप वापरतो असे वाटते, त्याची भाषा म्हणजे बोली. अर्थात तो एक व्यक्ती समूह आहे आणि एक भाषिक रूप वापरत असतो. त्यानंतर नागो कालेलकर यांची जी व्याख्या आहे ती बोली हे दैनंदिन व्यवहाराचे स्वाभाविक साधन आहे. परिस्थितीला अनुरूप अशा भाषिक सामग्रीचा ती उपयोग करते. मुख परंपरेने आल्यामुळे तिच्या अंगी एक प्रकारचा जिवंतपणा असतो. ती साधी असते, परिणामकारक असते. आपले रूप प्रतिष्ठेच्या आरशामध्ये पाहून इतरांना ते आकर्षक करावे असा प्रयत्न तिथे नसतो. तिची स्वाभाविकता हेच तिचे वैशिष्ट्य. काहींना ते मोहक वाटेल तर काहींना ओंगळ सुद्धा वाटेल. हा ज्याच्या त्याच्या मनोवृत्तीचा आणि संस्काराचा प्रश्न आहे. अर्थात या व्याख्येमध्येही बोलीची जी विविध वैशिष्ट्ये आहेत ही वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात. सग मालशे हे अभ्यासक त्यांनी सांगितलेले आहे, एखाद्या विशिष्ट लोकसमुदायातील किंवा भौगोलिक प्रदेशातील व्यक्तीच्या अंगवळणी पडलेले आणि त्यामुळे प्रामुख्याने मुद्दाम शिकावे न लागणारे व विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सहजगत्या उपयोगी पडणारे असे ध्वनिरूप साधन म्हणजे बोली. सग मालशे सुद्धा लोकसमुदायातील किंवा भौगोलिक प्रदेशातील लोकांच्या अंगवळणी पडलेलं असं रूप आणि ते तिथे विचार त्याची देवाणघेवाण करण्यासाठी सहजतेने उपलब्ध असणारे जे रूप आहे त्याला बोली असं म्हणतात. विजया चिटणीस माडगुळकर बोली संदर्भात म्हणतात, बोली म्हणजे परभाषकांना जवळजवळ पूर्णपणे कमी अधिक प्रमाणात सारख्या वाटणाऱ्या तर तद्भाषकांना पूर्णपणे एकरूप वाटणाऱ्या व्यक्तिभाषकांचा समूह. ही व्याख्या सुद्धा परभाषकांना पूर्ण अंशाने नव्हे आणि तद्भाषकांना पूर्णपणे एकरूप करणारी अशी आहे. द. पुंडे
या संदर्भात म्हणतात, एकभाषक समाजाच्या एका गटाकडून किंवा एकभाषक समाजाच्या एखाद्या विशिष्ट प्रदेशातील लोकांकडून देवाणघेवाणीसाठी दैनंदिन व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट भाषिक समूहास बोली असे म्हणतात. इथं सुद्धा त्यांनी एकभाषिक गटाकडून किंवा विशिष्ट प्रदेशातील लोकांकडून ती भाषा दैनंदिन व्यवहारासाठी वापरली जाते असे स्पष्ट केले आहे. आता बोलीच्या विविध व्याख्या लक्षात घेतल्यानंतर आपण विचार करूया बोली भाषेची वेगवेगळी वैशिष्ट्ये. बोली हे दैनंदिन व्यवहाराचे स्वाभाविक साधन. एखाद्या विशिष्ट लोकसमुदायातील किंवा भौगोलिक प्रदेशातील व्यक्तींच्या अंगवळणी पडलेली अशी बोली. तेच त्यांच्या अभिव्यक्तीचं साधन. मुख परंपरेनं अर्थात मौखिक परंपरेनं चालत आल्यामुळे तिच्या अंगी एक प्रकारची लवचिकता सुद्धा असते, साधेपणा सुद्धा असतो आणि जिवंतपणा सुद्धा असतो. बोली अगदी साधी आणि परिणामकारक असते, त्यामुळे तिची स्वाभाविकता हे तिचं महत्वाचं वैशिष्ट्य. विविधता आणि तिचं वैचित्र्य अशी तिची प्रकृती असते. बोलीमुळे परंपरेनं चालत आलेल्या संस्कृतीचं जतन होतं. विशिष्ट लोकसमूहाची संस्कृती, काही प्रथा परंपरा त्यातून व्यक्त होत असल्यामुळे ती लोकसमूहाला अधिक प्रिय असते. स्थळ, काळ, परत्वे बोलीमध्ये बदल सुद्धा होत असतात. अलीकडे बोलीला लिपिचिन्ह प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळं लेखन व्यवहारात सुद्धा ती दिसू लागलेली आहे. हे सुद्धा तिचे एक वैशिष्ट्य म्हणता येऊ शकतं. व्यवसाय परत्वे, लिंगभेद परत्वे, वयोगट परत्वे, प्रसंग परत्वे माणसाच्या बोलीमध्ये वेगळेपण आपल्याला जाणवत असते. विशिष्ट समाजाच्या विशिष्ट प्रांतातील लोकसमूहाच्या स्वतंत्र अस्तित्वाची ती एक खूण सुद्धा असते. अर्थात बोलीची ही सगळी वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आता आपण पाहूया बोलीच्या निर्मिती मागची कारण. काही वेळा काय होतं, प्रचंड रोगराई असते, भीषण दुष्काळ पडलेला असतो, भूकंप, आणि या कारणांमुळे एखादा विशिष्ट भाषक समाज दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहत असतो. मग एक भाषा बोलणाऱ्या समाजाच्या ठिकाणी स्थलांतर झाल्यामुळे दुसऱ्या गटाच्या ठिकाणी अशा स्वरूपाचं स्थलांतर झाल्यामुळे एकमेकांशी आदानप्रदान राहत नाही. दळणवळण कमी होतं आणि पर्यायानं त्यांची भाषा वेगवेगळी होत जाते. त्यामुळे बोलींची निर्मिती होत असते. आणखी कारण सांगता येऊ शकतं आपल्याला, राजकीय वर्चस्व किंवा परभाषेचा स्वीकार, व्यावहारिक कारण, अस्तित्वाचा प्रश्न, अशा कारणानं सुद्धा समाज आपल्या स्वभाषेचा त्याग करतो, दुसरी भाषा स्वीकारतो. पण परभाषेचा जरी स्वीकार केला असला तरी सुद्धा काही सवयी, काही लकबी, काही उच्चार विशेष, काही व्याकरण विशेष टिकून राहतात आणि त्यामुळं जी परभाषा समाजाने स्वीकारलेली असते तिचं रूप बदलतं आणि एक नवीन रूप तयार होतं. हे नवीन रूप म्हणजे बोली. याचं उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येतं, म्हणजे बेळगावी बोली म्हणा किंवा तंजावरी जी बोली आहे ही बोली या स्वरूपाची बोली म्हणून आपल्याला सांगता येऊ शकते. व्यवसाय भिन्नता हेही एक कारण आहे. एकच व्यवसाय करणारे लोक एकत्र येऊन व्यवहार करत असताना त्या गरजेतून त्यांच्यापुरती अशी एक भाषा निर्माण झालेली असते, तिथेही बोलीचा जन्म होऊ शकतो. समाजामध्ये काही प्रभाव क्षेत्र असतात, काही दबलेले गट असतात, राजकीय आर्थिक हालचाली असतात आणि त्यामुळं अशी क्षेत्र निर्माण होत असतात. म्हणजे प्रभाव गट आणि दुर्बल गट अशी विभागणी होत असते. या प्रभाव गटाची एक बोली तयार होत असते आणि दुर्बल गटाची सुद्धा बोली असते. मुख्य म्हणजे हे गट एकमेकांच्या संपर्कात असतात, पण तरीही आपापल्या बोलीमध्ये भिन्नत्व राखून असतात. समाजामध्ये आपोआप निरनिराळे गट, वर्तुळे निर्माण होत असतात आणि त्या गटांच्या किंवा वर्तुळाच्या जगण्याच्या शैलीचा त्यासाठी
पोषक असे रूप भाषा धारण करत असते. त्यातूनच बोलीची निर्मिती होत राहते. म्हणजे समाजातील विविध घटक असतील, घटना असतील, प्रसंग असतील, या सुद्धा बोली निर्मितीसाठी कारणीभूत ठरू शकतात. सामाजिक, आर्थिक, राजकीय, व्यावसायिक, शैक्षणिक किंवा एकाच जातीच्या समाजातील लोक भिन्न भिन्न गट करून राहत असतात आणि त्यामुळे काही कारणांनी निर्माण झालेल्या गटातल्या लोकांची स्वतःच्या गटापुरती अशी एक विशिष्ट भाषा तयार होत असते. हा गट प्रमाण भाषेपासून जितका दूर असेल तितकी त्या गटाची भाषा प्रमाण भाषेशी भिन्नत्व राखून असते. यातूनच बोलीची निर्मिती होत असते. काळाच्या ओघामध्ये एखादी भाषेची भिन्न भिन्न प्रदेशात भिन्न भिन्न रूप सुद्धा विकसित होत असतात. त्या ठिकाणी सुद्धा बोलींचा जन्म होत असतो. बोलीचा अभ्यास का करावा? बोलीच्या अभ्यासाची गरज काय नक्की? तर पहा, वाढता शिक्षणाचा प्रसार, नागरी जीवनाची ओढ आणि बदलती सामाजिक मूल्य यामुळे समाजमनामध्ये आमूलाग्र अशा स्वरूपाचे बदल होत आहेत. बदल होणं हा प्रगतीकडे जाणारी एक सकारात्मक बाब आहे, अत्यावश्यक सुद्धा आहे. त्याचा परिणाम समाजातील विविध भाषांवर होणं हे स्वाभाविक आहे. विशेषतः सुधारित सामाजिक गटामध्ये दुर्बल सामाजिक गट विरून जातो आणि त्यामुळं अनेक बोली आज नामशेष होत आहेत. बऱ्याच बोली नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळं व्याकरण, शब्दकोश, गद्य पद्य पाठ, संग्रह इत्यादी द्वारे त्यांच्या स्वरूपाविषयीच्या त्यांच्या माहितीचे संकलन करणं, संशोधन करणं, जतन होणं ही आजची गरज आहे. असा बोलींचा अभ्यास हा भाषा विज्ञानाच्या प्रगतीस हातभार लावणार आहे. कारण भाषेच्या संरचनेतील साधर्म्य दाखवणं, त्यांचं वैधर्म्य यांची माहिती मिळवण्याचं ते एकमेव साधन आहे. आज आदिवासी समाजाच्या भाषेचं संशोधन होऊन त्यांची व्याकरण लिहिणं, त्यामध्ये शब्दकोश तयार होणे, लोकसाहित्याचा संग्रह होणं ही अत्यंत निकडीची गोष्ट आहे. यामुळं सर्वच भारतीय भाषांमध्ये, फक्त मराठी नव्हे तर सर्वच भारतीय भाषांमध्ये मोलाची भर पडू शकते ती या संशोधनामुळे, प्रत्येक भाषेतील या संशोधनामुळे. त्यामुळं तळागाळातील प्रत्येक उपेक्षिताच्या अंतरंगाची ओळख होईल आणि परिणामी त्यांच्या प्रगतीसाठी सुद्धा प्रयत्न करणं शक्य होईल. आपल्या अध्ययनाचा विषय असलेल्या विशेषतः लोकसमूहाचे सामाजिक, सांस्कृतिक वर्तन आणि त्यांच्या आशयाच्या संरचनेशी, त्याच्या घाटाशी असलेला त्यांचा जो अनन्यसाधारण संबंध आहे, यांचं ज्ञान भाषेवरील प्रभुत्वाशिवाय शक्य नाही. त्यामुळं लोकसमूहाची संस्कृती, सामाजिक, आर्थिक, संघटन, ज्ञान, श्रद्धा, मूल्ये इत्यादी विषयक माहिती ही संकलित करून त्यांच्या समस्यांचा अभ्यास करणं, त्यावर उपाय शोधणं, शिवाय त्या प्रदेशाची भाषिक ध्येय धोरण ठरवणं, यासाठी सुद्धा बोलीच्या अभ्यासाची गरज आहे. तुम्ही आम्ही याचा विचार निश्चित करायला हवा आणि त्या दृष्टीनं प्रयत्नरत राहायला हवं. विविध बोलींना सामावून घेणारी, त्यांना आपलंसं करणारी अशी आपली माय मराठी. या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा गेल्या एक तपापासूनचा प्रयत्न सुरू असताना तो 3 ऑक्टोबर 2024 रोजी मिळाला. ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची, अभिमानाची आणि कौतुकाची बाब. याबद्दल सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करते आणि माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देते. धन्यवाद.